सरकारने अमरावती जिल्ह्यात 108 कोटींचा निधी पाठवला, मात्र ई-केवायसी शिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार नाहीये आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे केवायसीत अडचणीत येत. अशात मदत कधी मिळणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय. प्रशासकीय यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना आता बसतोय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी. अमरावती जिल्ह्यामध्ये यावर्षी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर अनेक ठिकाणी बघितलं तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि अशात बघितलं तर सोयाबीन आणि कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सध्या मी या कपाशीच्या आणि सोयाबीनच्या शेतामध्ये बघितलं तर या ठिकाणी हे जे पीक आहे हे संपूर्ण पीक आता येलो मोजाकमुळं पूर्ण वाढून गेलं. ह्या जे सोयाबीनच्या शेंगा ह्या शेंगा संपूर्ण पोचट आहे. याचे दाना जो आहे तो दाना भरला नाही, त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. एकरी 10 क्विंटल होणाऱ्या शेतामध्ये आता एकही क्विंटल होते का नाही असा जो विचार आहे जो शेतकऱ्यांपुढे आहे. आणि अशातच 3 दिवसाआधी जे आहे मुख्यमंत्र्यांनी जी मदत आहे शेतकऱ्यांना पाठवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण जे पैसे आहेत ते वळते केलेले आहे आणि 108 कोटी रुपये जे आहे ते अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात आले. मात्र शेतकऱ्यांना ते पोहोचले का? आपल्यासोबत काही शेतकरी आहे. मदत मिळाली नाही आणि आमचे पंचनामे झाले नाही आणि आम्हाला कोणते हे सूचनाही नाही आहे आणि ते ई-केवायसी आहे तेही होऊन नाही राहिली वातावरणाच्यानं. तुम्हाला शासनाची मदत मिळाली का? नाही, शासनाची मदत मिळालेली नाहीये. काहीच नाही मिळालं. काहीच नाही मग शेतकऱ्यांच्या पदरी ते पैसे आलेली मदत केव्हा पोहोचेल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अमर घटारे, साम टीव्ही, नया अकोला, अमरावती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.